हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। आज आपण कटोरी ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं परफेक्ट पद्धतीने ते पाहणार आहोत। माझ्या एका ताईंची कमेंट होती की कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स ब्लाऊजचं फिटिंग करताना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कमी जास्त होतं, तर त्यावरती काय सोल्युशन आहे। इथे पाहू शकता हा ब्लाऊज मीच फिटिंग केलेला आहे। तर याचे जे आर्म होलचा भाग आहे आणि कमरेचा भाग आहे बरोबर एकसारखे आलेले आहेत, कुठेही खालीवर नाही। आणि अशा पद्धतीने जर ब्लाऊजची फिटिंग झालेली असेल तर ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो, घालायलाही खूप कम्फर्टेबल वाटतो। हे पाहू शकता हा ब्लाऊज आपण आतल्या बाजूने पाहूया। इन आउट करून ह्याचं फिटिंग केलेलं आहे, याला कुठेही वरलॉक नाही आणि याचं फिटिंग तर खूप सुंदर एक नंबर आलेला आहे। हेवी साईजचा ब्लाऊज आहे, 42 साईज, तरीसुद्धा फिटिंग एकदम सरळ आलेला आहे। पाहू शकता हा आहे फ्रंट पार्ट, दोन्ही पार्ट एकदम एकसारखे असे आलेले आहेत, कुठेही कमी जास्त झालेलं नाही। आता याच ब्लाऊज प्रमाणे आपण ह्या ब्लाऊजची फिटिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे, एकदम सरळ अशी। हे पाहू शकता एकदा मी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून तुम्हाला फिटिंग दाखवत आहे। एकदम सरळ फिटिंग आलेली आहे आणि स्लीव्स सुद्धा व्यवस्थित एकदम मस्त बसलेले आहेत। आणि हा जो कटोरीचा भाग आहे हा पण कमी जास्त झालेला नाही, एकदम एकसारखा आलेला आहे आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टही एकसारखा आलेला आहे। अशा पद्धतीने फिटिंग कशी करायची चला तर आपण पाहूया। त्याआधी आपण पाहणार आहोत ब्लाऊजचं कटिंग, कारण ब्लाऊजचं कटिंग जर परफेक्ट असेल तर फिटिंग परफेक्ट होतं। तर हे आहे ब्लाऊजचं मी कटिंग केलेलं, सेम 42 साईजच चेस्ट आहे आणि हा आहे बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट। तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण फिटिंग करताना बॅक पार्ट तर एक्स्ट्रा होतो पण फ्रंट पार्ट कमी होतो। तर यामागचं कारण हे आहे। आता हे मी जे योगपट्टीचं जे कटिंग करून ठेवलेलं आहे ते आणि बॅक पार्टचं कटिंग केलेलं आहे। तर बॅक पार्टमध्ये काय होतं की एकदम 1/4 इंच हे शिलाईमध्ये मार्जिन जातं, कारण आपण खाली कमरपट्टी जोडतो। तसं फ्रंट पार्टमध्ये नसतं। फ्रंट पार्टमध्ये मी हे एक्स्ट्राचं 1/4 इंच घेतलेलं आहे। हे पेपर कटिंग कापडावरती ठेवताना हे अंतर मार्जिन वाढवून घ्यायचं असतं, कारण हे 1/4 इंच शिलाईमध्ये जातं। आणि हे जे एक्स्ट्राचं जे मार्जिन मी घेतलेलं आहे कापडावरती, हे ज्यावेळेस आपण फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट, वरचा कटोरीचा पार्ट आणि हा योगपट्टीचा पार्ट जेव्हा जोडतो तेव्हा वरच्या बाजूचं अर्धा इंच आणि योगपट्टीचं अर्धा इंच कापड शिलाईमध्ये जातं। त्यामुळे फ्रंट पार्ट कमी पडतो आणि बॅक पार्ट एक्स्ट्राचा होतो। त्यामुळे कटिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे योगपट्टी आहे त्या योगपट्टीला 1/4 इंच वाढवायचं आहे। हे पाहू शकता मी ते 1/4 इंच वाढवून घेतलेलं आहे। मग स्टिचिंग करून खाली हे 1/4 इंच आपण जे योगपट्ट्या जोडतो त्यासाठी आणि 1/4 इंच शिलाईसाठी। हे पाहू शकता बॅक पार्टचं आणि फ्रंट पार्टचं जे 1/4 इंच आहे ते एकदम व्यवस्थित मायनस होतं आणि जो 1/4 इंचाचा भाग सोडलेला आहे तो इथे मायनस होऊन जातो। म्हणजेच बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकदम सारखा होतो, कुठेही कमी जास्त होत नाही आणि फिटिंगलाही प्रॉब्लेम येत नाही। तर चला आता हे दोन्ही पार्ट, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी स्टिचिंग करून मग फिटिंग कशी करायची ते सांगणार आहे। हा ब्लाऊज पूर्ण मी स्टिचिंग करून घेते आणि नंतर मी तुम्हाला फिटिंग कशी करायची हे सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। तर आता मी ते ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे। आता आपण करणार आहोत फिटिंग। तर फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो स्लीव्ज जोडतानाचा। बऱ्याच वेळा काय होतं, आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकसारखे आलेले आहेत की नाही हे चेक न करताच आपण स्लीव्ज जोडतो आणि मग खूप कमी जास्त जर झालेला असेल तर मग पुन्हा स्लीव्ज उसवायची आणि कमी जास्त भाग हे करून घ्यायचा। त्यापेक्षा काय करायचं, अगोदरच पाहून घ्यायचं आहे की बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही सारखे आहेत की नाही। थोडं कमी जास्त असेल तर ते थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। फार जास्त कटिंग वगैरे करायचं नाही। नॉर्मल 1/4 इंच असेल तर आपण थोडं एकसारखं करून घेऊ शकतो। इथे पाहू शकता थोडं फ्रंट पार्टला एकदम 1/4 नॉर्मल एक्स्ट्राचं होतं तर आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आणि आता आपण इथे स्लीव्ज जोडून घेणार आहे। एका बाजूची स्लीव्ज मी ऑलरेडी जोडून घेतलेली आहे। फक्त तुम्हाला इथे फिटिंग करताना
सुरुवात कुठून करायची आहे आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची यासाठी मी ही एक स्लीव्ज जोडायची ठेवली होती. तर स्लीव्ज जोडताना फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा पाहून घ्यायचा आहे, कारण फ्रंट आर्महोल आणि बॅक आर्महोल हा वेगळा असतो. फ्रंट आर्महोलच्या बाजूकडून ठेवायचा आणि आपण स्लीव्जला जे सेंटर नॉच दिलेलं असतं ते सेंटर नॉच जिथे आपण शोल्डर जोडलेलं असतं बॅकचं आणि फ्रंटचं त्यावरती ठेवायचं आहे आणि अगोदर फ्रंट पार्ट जोडून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की डायरेक्ट स्लीव्ज या टोकापासून त्या टोकावरती ठेवतो आणि जोडतो. त्यावेळेसही स्लीव्जचा जो फ्रंट पार्ट आहे तो मागे पुढे होतो आणि मग पण स्लीव्ज व्यवस्थित बसत नाही, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्यासाठी ही पद्धत वापरायची आहे की स्लीव्जचं जे मेन सेंटर नॉच आहे ते सेंटरवर ठेवायचे आणि मग दोन्ही बाजूने अशी स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. आता मी स्लीव्ज जोडून घेतल्यानंतर त्यावरती डबल टिप मारून घेत आहे, कारण डबल टिप मारण्याने व्यवस्थित शिलाई लॉक होते. तर चला आता आपण फिटिंग पाहूया. तर फिटिंग करताना स्लीव्जच्या बाजूकडून करू शकता किंवा खालच्या बाजूकडूनही करू शकता. आता आपण अगोदरच चेक केलेला आहे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकसारखे आहेत, त्यामुळे आता चेक करण्याची गरज नाही. डायरेक्ट आपण दोन्ही भाग शिवून घ्यायचे आहेत. अगोदर असे सुईच्या बाजूने दोन्ही भाग शिवून घ्यायचे आहेत, कारण आपण इथे इन आऊट करणार आहोत, वरलॉक वगैरे करणार नाहीत. वरलॉक करणार असाल तर तुम्ही उलट्या बाजूने अस्तरच्या बाजूकडूनही फिटिंग करू शकता, पण मी इथे ब्लाऊजला इन आऊट करणार आहे, त्यामुळे मी दोन्ही बाजूने एक क्वार्टर इंच शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा भाग उलटून घ्यायचा आहे आणि उलटून घेतल्यानंतर आपण जे उलटवलेला भाग आहे त्याच्या एकदम किनाऱ्यावरती जिथे आपण उलटवलेलं अगोदरची जी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण स्लीव्जपासून तर कमरेच्या टोकापर्यंत एकदम एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित फिनिशिंग द्यायचं आहे, ब्लाऊजला कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता एका बाजूने शिलाई मारून झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने कापड उलटं करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता आता मी दुसऱ्या बाजूने शिलाई मारत आहे, तर ही शिलाई आता मी खालच्या बाजूकडून कमरेच्या बाजूकडून स्लीव्जच्या बाजूकडे वरती घेत आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी दोन्ही बाजूकडून करून दाखवत आहे. असं काही नाही की फक्त स्लीव्जच्या बाजूकडूनच वरून खाली फिटिंग करायची किंवा खालून वर, दोन्ही बाजूने करू शकता, फक्त मेजरमेंट व्यवस्थित आली पाहिजे. आता स्लीव्जचं मेजरमेंट घेताना आपण जे मापाचा ब्लाऊज आहे तोच ती स्लीव्ज ठेवून चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊ शकतो किंवा तुम्ही अंगावर माप घेतलं असेल तर त्या पद्धतीनेही करू शकता, पण मी तुम्हाला इथे ब्लाऊजवरच डायरेक्ट फिटिंग कशी करायची ते दाखवत आहे. तर कमरेचं, चेस्टचं आणि स्लीव्जचं आपण ब्लाऊज ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मी आता इथे फिटिंग करून घेत आहे. पाहू शकता एकदम एकसारखी सरळ शिलाई आलेली आहे. आता दुसऱ्या पार्टचंही सेम त्याच पद्धतीने स्लीव्जला स्लीव्ज लावून बघायचे आहे आणि मग सरळ खाली शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता इथे मी चेस्टला चेस्ट लावते आणि मार्किंग करून घेत आहे आणि मग सरळ त्या मार्किंगवरती शिलाई खाली येत आहे. आता कमरेचंही मार्किंग आपण केलेलं आहे, सेम सरळ शिलाई खाली घ्यायची आहे. आपली फिटिंग करून झालेली आहे. त्यासाठी आपण ब्लाऊजचं जे चेस्ट साईज आहे तीही आणि कमरेची साईज जी आहे तीही अशा पद्धतीने मेजरमेंट करून घ्यायची आहे. कमरेची साईज अशा पद्धतीने ही जो मापाचा ब्लाऊज आहे त्या मापाचा ब्लाऊज कमरेच्या फिटिंगच्या मापाच्या ब्लाऊजला लावून पाहायचं आहे. पाहू शकता इथे एकदम सेम कंबर आलेले आहे आणि चेस्टचं मेजरमेंट तुम्ही ब्लाऊज लावून पाहू शकता किंवा सरळ मेजरमेंट टेपच्या साहाय्याने मेजर करून पणही तुम्ही फिटिंग पाहू शकता. आता इथे आपलं ब्लाऊजचं फिटिंग पूर्ण झालेलं आहे. आता राहिलं काय तर एक्स्ट्राच्या ज्या शिलाई मारतो, ब्लाऊज सपोज टाईट झाला, कमी झाला तर मग कमी जास्त करण्यासाठी ह्या एक्स्ट्राच्या शिलाई असतात त्या 4 किंवा 5 अशा प्रत्येक ब्लाऊजला करून घ्यायच्या असतात. तर मी त्याच शिलाई इथे मारून घेत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, फिटिंग करण्याची पद्धत आवडली असेल आणि मी जर सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला अपलोड केल्या मिळेल आणि तुमच्याकडून कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. मी या माझ्या चॅनलवर
ब्लाऊजचं कटिंग, स्टिचिंग, तसेच नवनवीन ब्लाऊज डिझाईन्स, नवीन स्लीव्ज डिझाईन्स किंवा लटकन डिझाईन्स वगैरे दाखवत असते, किंवा सिंपल ड्रेस कटिंग, चुडीदार किंवा नवीन अँकल पॅन्ट, शिगारेट पॅन्ट यांची स्टिचिंग व कटिंग दाखवत असते. तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता मी पूर्ण ब्लाऊजला दोन्ही बाजूने एक्स्ट्राच्या ज्या 5-5 एक्स्ट्राच्या ज्या शिलाई आहेत त्या मारून घेतलेल्या आहेत. पाहू शकता इथे माझा ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून झालेला आहे. आता आपण एकदा फायनल ब्लाऊजचा लुक पाहूयात. तर हा ब्लाऊज मी सरळ करून घेत आहे. अशा पद्धतीने जर ब्लाऊजचं फिटिंग जर केलं तर ब्लाऊजचं फिनिशिंगही व्यवस्थित दिसतं आणि ब्लाऊज घालायलाही कम्फर्टेबल, कुठेही ओढल्यासारखा किंवा खेचल्यासारखा होत नाही. हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तुम्ही एकदा दोन्ही भाग पाहू शकता. मी तुम्हाला दोन्ही भाग दाखवते, एकसारखे आलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हे दोन्ही भाग एकदम एकसारखे आलेले आहेत आणि स्लीव्जही एकदम एकसारख्या बसलेल्या आहेत. आर्महोलला आर्महोल आणि कमरेच्या साईडला कमरेची साईड जुळवून पाहिजे आहे आणि मग ठरवायचं आहे की आपला ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित झालेलं आहे की नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.